उच्च न्यायालयाच्या भरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाबाबत काही पॉइंट्स काढलेले आहेत, त्याचे कलम देखील लिहून घेतलेले आहेत. तर सर्वोच्च न्यायालयाची स्थापना जी आहे ती 26 जानेवारी 1950 ला झालेली आहे आणि तिचं उद्घाटन जे आहे ते 2 दिवसांनंतर म्हणजे 28 जानेवारी 1950 ला झालेलं आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे जे पहिले सरन्यायाधीश होते ते होते H.J. कानिया. सध्या कोण आहेत तर न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत 53वे. या अगोदरचे 52वे आपल्याला विचारू शकतात तर ते होते आपल्या महाराष्ट्रातील भूषण गवई आणि त्यांच्याही अगोदरचे विचारले 51वे तर ते होते संजीव खन्ना. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या? पहिल्या महिला न्यायाधीश तर फातिमा बीबी होत्या. एक मुख्य न्यायाधीश असतो आता सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये. संख्या किती विचारली एकूण न्यायाधीशांची तर एक मुख्य न्यायाधीश आणि 33 इतर न्यायाधीश असे एकूण टोटल 34 मुख्य न्यायाधीश आहेत. मुख्य नाही, एकच मुख्य असतो आणि इतर 33 असे 34 न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयामध्ये सध्या. ठीक आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश आणि न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात तर राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल किती असतो तर वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत ते या पदावरती काम करू शकतात. पात्रता काय असते तर भारतीय नागरिक असायला हवी ती व्यक्ती हायकोर्टामध्ये किमान 5 वर्ष न्यायाधीश म्हणून काम केलेलं असावं किंवा किमान उच्च न्यायालयामध्ये 10 वर्ष वकील या पदावरती काम केलेलं असावं. आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या मते ती व्यक्ती जी आहे ती निष्णात कायदेपंडित असावी अशी या मुख्य न्यायाधीश पदाची पात्रता आहे. तर याबरोबरच आपण सर्वोच्च न्यायालयाच्या संबंधित काही कलम सुद्धा पाहणार आहोत. तर कलम 124 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे. कलम 125 जे आहे ते न्यायाधीशांच्या वेतनासंबंधित आहे. 126 ते आहे हंगामी सरन्यायाधीशांची नियुक्ती या संदर्भात. त्याचबरोबर 127 आहे तदर्थ न्यायाधीशांची नियुक्ती. 128 जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती या संदर्भात. त्याचबरोबर 129 आहे सर्वोच्च न्यायालय हेच अभिलेख न्यायालय आहे. तर हे महत्वाचं आहे. 129, 124 हे दोन जे आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. त्याचबरोबर 130 काय सांगतात तर सुप्रीम कोर्टाचं कार्यस्थान म्हणजे हा सुद्धा एक महत्वाचा कलम आहे. कलम 130 सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान. त्यानंतर कलम 131 सुप्रीम कोर्टाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे सुप्रीम कोर्टाचं अधिकार क्षेत्राबद्दल हे सुद्धा कलम जे आहे ते महत्वाचं आहे. 124 मध्ये सांगितलेलं आहे की सुप्रीम कोर्टाचे अपील अधिकार क्षेत्र. कलम 134 अनुसार सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यासाठी प्रमाणपत्र त्याबद्दल सांगितलेलं आहे. कलम 137 न्याय निर्णय आदेश किंवा ह्याचं सुप्रीम कोर्टाकडून पुनर्विलोकन. तर सुप्रीम कोर्टाकडून विलोकनासाठीचे 137व कलम जे आहे ते आहे. आणि 143व आहे ते राष्ट्रपतींना सल्ला त्या संदर्भातला आहे. सुप्रीम कोर्टाचा सल्ला राष्ट्रपती घेऊ शकतात, त्यांचा तो अधिकार आहे. ते आहे कलम 143. ठीक आहे. तर आपण काही महत्वाचे पाहूयात अजून प्रश्न. तर त्यामध्ये सुप्रीम कोर्टाची स्थापना कधी झाली तर आपण पाहिले 26 जानेवारी 1950 ला झालेली आहे. तर सगळ्यात जुनं कोणतं न्यायालय असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो. तर सर्वात जुनं न्यायालय जे आहे ते कोलकाता हायकोर्ट आहे. ठीक आहे, उच्च न्यायालय. त्यानंतर बॉम्बे हायकोर्ट संदर्भात सुद्धा आपल्याला विचारू शकतात. तर बॉम्बे हायकोर्ट जे आहे ते 14 ऑगस्ट 1862 ला 14 ऑगस्ट 1862 ला स्थापन झालेले आहे. महाराष्ट्रासाठी गोवा, दमण, दीव, दादरा नगर हवेली हे सर्व जे क्षेत्र आहेत त्यासाठी बॉम्बे हायकोर्ट आहे. बॉम्बे हायकोर्टचे पहिले न्यायाधीश सर मॅथ्यू रिचर्ड होते आणि पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश जर विचारले तर MC छागला. ठीक आहे, स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश जे भारतीय होते ते MC छागला हे होते. आणि बाकीचे आपण उच्च न्यायालयासंबंधित जे कलम आहेत ते नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहूया. ठीक आहे.